लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क, जनसामान्यांचा बुलंद आवाज। राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरेभाऊ यांनी आज सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर फलटण तालुक्यातील भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी महायुतीचे जिल्हा परिषद सदस्य आणि फलटण नगर परिषद नगराध्यक्ष नगरसेवकांची संयुक्त बैठक घेतली। यावेळी महायुतीचे अधिकृत उमेदवार धैर्यशील दादा कदम यांच्या विजयासाठी संघटनात्मक बांधणी आणि निवडणूक रणनीतीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। तसेच त्यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करण्याचा निश्चय करण्यात आला। यावेळी म्हाडा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, शिवरूपराजे खर्डेकर, सातारा लोकसभा भाजपा संयोजक सुनील तात्या काटकर, ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर, कृष्णा खोरे, विकास महामंडळाचे संचालक माणिकराव सोनवलकर, माजी जिल्हा परिषद सदस्य ॲडव्होकेट सौ जिजामाला नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती ऋषिकेश धायगुडे पाटील, पंचायत समिती सभापती कुमारी शिवांजली भोसले, भाजपा फलटण तालुका माजी अध्यक्ष पैलवान बजरंग नाना गावडे, फलटण शहरातील सर्व नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, भाजप आणि राष्ट्रवादी महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने या बैठकीस उपस्थित होते। लोकराष्ट्र न्यूज, एक विचार समाज विकासाचा, वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा, बातम्यांबरोबरच शेती, उद्योग, शिक्षण, साहित्य, कला, मनोरंजन आणि बरंच काही। जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं, तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, शेअर करायला विसरू नका।